नमस्कार. जमलेल्या सर्व भक्तांचे अभिनंदन आणि आभार. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचेही आभार. आणि मला या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त होण्याची, आणखी अध्यात्मावर 4 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचे आभार. आजचा दिवस भक्तिमय वातावरणाचा दिवस आहे. आज श्री सत्यनारायण आणि श्री देव गवदेव या 2 देवांनी हे वातावरण भक्तिरसाने भरून टाकलेलं आहे. आणि अशा या वातावरणात आज मी तुमच्यासमोर व्यक्त होतो आहे. तर आजचा विषय आहे भगवान नामातून संसार सुखाकडे. आता हा विषय सर्वांच्या परिचयाचा आहे. इतकंच नव्हे तर तो जिव्हाळ्याचाही आहे. आणि जन्माल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चालू असते, हरकत नाही. आपण ह्याच्या धडपडी करतो, प्रयत्न करतो सुख मिळवण्याचे. त्यात यश किती येतं हाही भाग महत्त्वाचा आहे. आता हा सुख मिळवण्यासाठी आणखी एक मार्ग आहे, तो म्हणजे पैसा. हा पैसा माणसाला गरजेचा आहे, अवश्य हवा आहे. कारण दैनंदिन गरजा पैशाशिवाय भागत नाहीत, तेव्हा पैसाही हवा. परंतु सुख आणि पैशाची सांगड घालू नका. दोन्ही पूरक नाही. नाण्याच्या 2 बाजू आहेत, पण एकमेकाला ते पूरक नाही. पैसा आहे म्हणून सुख आहे असं होत नाही. पैसा त्याच्या ठिकाणी, सुख त्याच्या ठिकाणी. आता आपण जे सुख बघणार आहोत ते पैशाने मिळणारे सुख नव्हे. कारण ते सुख नश्वर असतं, संपणारं असतं, शाश्वत नसतं. त्यामुळे त्या सुखाचा आज आपण विचार करायचा नाही पैशाने मिळणार आहे. नामदेव महाराज म्हणतात, एका जनार्दनी सारे नाशिवंत, एकची शाश्वत हरिनाम. म्हणजे इतर सगळं नाशवंत आहे. ओके. तर आता आपण सुख बघायचं आहे ते अध्यात्मातून, परमात्मातून आणि भक्तिमार्गातून. हे जे सुखाचे मार्ग आहेत ते शाश्वत सुखाचे मार्ग आहेत. यातून आपल्याला जायला पाहिजे. आता ह्या मार्गातून जातेवेळी पहिला आपला दृढ विश्वास पाहिजे त्या भगवंतावर. त्याच्याबद्दल मनात साशंकता असली तर हे शक्य नाही. कारण आदिशक्ती आहे, भगवंत आहे, ब्रह्मांड नायक आहे, सृष्टीचा विधाता आहे, ज्याने सृष्टी निर्माण केलेली त्याचं पोषण करतो आहे आजपर्यंत. ती शक्ती ह्या चराचरात आहे. हा विश्वास तुम्ही आधी दृढ मनात पक्का करा की आहे. आणि त्याच्यापासूनच आपल्याला सुख मिळणार, तोच सुख देणार, दुसरा मार्ग नाही. सुखासाठी भगवंत हाच एक मार्ग आहे. हे आधी पक्क कुंगाड बांधा मनाचे. यात परमार्थात 2 साधनं आहेत. एक साधन धर्मावर अधिष्ठित आहे. म्हणजे कसं, त्या धर्माचं प्राबल्य जास्त आहे. आपला हिंदू धर्म आहे, हिंदू धर्माचं जास्त प्राबल्य एका साधनावर आहे. आपण 2 साधनाचाच विचार करूया, जास्त नको. कारण तुलना करतो 2 साधनं लागतात, 2 गोष्टी लागतात. कुठल्याही गोष्टीची तुलना करतो 2 पाहिजेत, हरकत नाही. तर हे जे साधन आहे ते हिंदू धर्मावर आधारित आहे. धर्माचं त्याला नियमावली आहे, धर्मानं त्याच्यात बंधनं घातलेली आहेत, धर्मानं त्याच्यात पूजा कोणी करायची, विधी कोणी करायच्या ह्याचे तत्त्व आणि हे घालून दिलेलं आहे. थोडक्यात म्हणजे पुरोहिताशिवाय हे होत नाही. हा जो मार्ग आहे, हे जे साधन आहे, हे साधन, संपूर्ण साधन हे पुरोहितामार्फत म्हणजेच ब्राह्मणांच्या मार्फतच केलं जातं. म्हणजे सत्यनारायण पूजा म्हणा, विधी वैकल्य म्हणा, अभिषेक देवांचे असतील म्हणा, किंवा मंत्रपठण, होम हवन, इतर सगळे मार्ग त्यांच्याशिवाय होत नाहीत. हे धर्मानं दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातून जायचं आहे. आता
आपण तो विचार पहिल्या भागात केलेला आहे. ती जी साधनं आहे त्याचा विचार पहिल्या भागात झालेला आहे. सत्यनारायण पूजा, इतर सगळ्या पूजा आणि तीर्थक्षेत्र वगैरे वगैरे हे सगळं केल्यानंतर काय पुण्य मिळतं, धर्मावर आधारित तो भाग झालेला आहे. आज आपण नवीन भाग सुरू करायचा आहे, तो म्हणजे आजचा मूळ विषय भगवन नामातून संसार सुखाकडे. विषय जो आहे भगवन नाम म्हणजे नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण करायचं, बाकी दुसरं काही नाही, इतकं सोपं आहे. म्हणूनच नामा म्हणे फार सोपे हे साधन, नामा मरे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे तुकेची, वाचे नाम घेणे तुकेची. हे किती सोपं साधन आहे बघा. नुसतं नाव घ्यायचं, हरकत नाही. आता हे साधन आपल्यासारख्या सर्वसामान्यापर्यंत कसं आलं हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण पहिल्या भागात जे सांगितलं ते खर्चिक आहे. वेळ, पैसा, खर्च, इतर सगळ्या गोष्टी त्याच्यात नुसता पैसा आहे. परंतु आता जे साधन आहे त्याच्यात एकही पैसा नाही. आता पहिलं साधन सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणून आपल्या संतांनी, महात्म्यांनी, योगपुरुषांनी, थोर पुरुषांनी, ऋषीमुनींनी हे एक नवीन साधन जनसामान्य म्हणजे आपल्यासारख्या सामान्य ज्यांना मोठमोठी विधी करणं, पठण, मंत्रपठण वगैरे हे करता येत नाही, पैशाचा प्रश्न असतो, मग त्यांच्यासाठी हे सोपं सुटसुटीत साधन शोधून काढले संतांनी. सर्व धर्मीय संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत तपासले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, ते हे श्रीहरिनाम, ते हे भगवन नाम. त्यांनी तुमच्यासाठी काढले. आता तुम्ही म्हणाल संतांना तरी का असं वाटलं की हे काढावं साधन सर्वसामान्य माणसांसाठी, ते सांगतो. संत हे थोर आसामी आहे. ती संन्यस्त राहिली, व्रतस्थ राहिली, ब्रह्मचर्याचं पालन केलं, जिथे मिळेल तिथे राहिली, झोपली, खाल्ली, खाणंसुद्धा भिक्षा मागून खाल्लं वगैरे करून ते फक्त भ्रमंती करत राहिले. हे संत कोणासाठी, तर सामान्य जनांना सुखी करण्यासाठी. या सृष्टीत त्या ब्रह्मांड नायकाने जी रचना केलेली आहे, जी निर्मिती केलेली आहे, ती निर्मिती सुखाने आनंदाने राहावी, कुठल्याही व्यसनाधीन होऊ नये किंवा त्याच्यात कलह होऊ नये, मारामाऱ्या होऊ नये. हे जरी झालं तरी शेवटी सगळ्यांना हा त्रास भोगावा लागतो. मग ते होऊ नये म्हणून संतांनी कार्य केलं आहे. ते गावोगाव फिरत राहिले, समाजाला मार्गदर्शन करत राहिले, चांगल्या गोष्टी सांगत राहिले, आणि हेच त्यांचं कार्य आहे. आता हे भ्रमंती करत असताना त्यांनी काय बघितलं, त्यांना एवढंच दिसलं, बुडती हे जन न देखवे डोळा, बुडती हे जन न देखवे डोळा, हितांचा कळवळा येतो यांच्या. अश्रू आले डोळ्यातून संतांच्या. हे मानव कसा जगतोय ते बघून, किती गरीब आहे ते बघून, आणि किती त्रासलेला आहे ते बघून, आणि असूनसुद्धा तो त्रासलेला आहे. त्याच्याकडे असूनसुद्धा त्याला ते व्यवस्थित खाता येत नाही, समजत नाही. हे सगळं बघून नामा म्हणे नित्य बुडालो संसारी, नामा म्हणे नित्य बुडालो संसारी, हरिनाम एकच तत्व आता अमतारी, हरिनाम एकच तत्व आता अमतारी. बघा संतांचे काय विचार आहेत ते, त्यांनी तेच बघितलं, सगळे बुडतायत आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नामदेव महाराज पुढे सांगतात, आता हे संरक्षण, हरिनाम संरक्षण कसं करेल हे स्वतःनी क्लिअर केले, स्पष्ट केले.
ते सांगतायत, भगवन नामाचे तारू सकल जनांचा आधारू, भगवन नामाचे तारू सकल जनांचा आधारू, नेईल पैल तीरू सांभाळीत. सुखाच्या प्रदेशावर घेऊन जाईल ते सुद्धा किती सुरक्षित, सांभाळीत. पायाला पाणी लागणार नाही, पोटातलं पाणी हलणार नाही, असं घेऊन जाईल. काय? कोण? भगवन नाम. हे भगवन नामाची महती कशी आहे ती बघा. ते गायले आहेत, या संतांनी सुरुवात केली. बरं, मग आता हा शोध संतांनी लावला. सर्व संत एकत्र बसले आणि त्यांनी हा शोध लावला. आता या शोधात फायदा काय, तोटा काय, हे आपण थोडक्यात बघूया. तर याला वेळेकाळीचं बंधन नाही, साहित्याची गरज नाही, उपाधींची गरज नाही, सुशोभीकरण, डेकोरेशन, मकर, अमुक अमुक इतर ज्या सगळ्या खर्चिक वस्तू आहेत त्या कशाची गरज नाही. तीर्थक्षेत्र वगैरे वगैरे काही करायची गरज नाही, पूजापाठ करायची गरज नाही. धर्म, जात, वर्ण, भेद काही नाही. स्त्री पुरुष सगळे वर्णाचे, सगळे जातीचे कोणीही हा भगवन नामाचा आसरा घेऊ शकतो. बघा किती सोपं साधन आहे. आता तुका म्हणे बहु नाडीले या वासने, गाडा तयाला हरिनाम स्मरणे. माणसाच्या मनात ज्या काही विकार असतात ते गाडण्यासाठी तुकाराम सांगतायत भगवान नामाचा आसरा घ्या. तुकाराम पुढे सांगतायत, नामाचा प्रताप काय वर्णुवाचे, नामाचा प्रताप काय वर्णुवाचे, अखिल शाश्वत सुखाचे मार्ग दावी. शाश्वत सुखाचा मार्ग, हा मार्ग शाश्वत सुखाचा आहे. म्हणूनच नामदेव महाराज सांगतात, सर्व काही नाशिवंत आहे परंतु भगवान नाम एकच शाश्वत आहे. तेच. आता हे भगवत नाम घेण्यासाठी फक्त 2 इंद्रियाची आवश्यकता आहे. विचार करा, बाकी कशाची आवश्यकता नाही. 2, ते म्हणजे आपली जीभ आणि आपलं मन. मनाची आवश्यकता आहे. आता मन पाहिजे, स्थिर पाहिजे. आता मन आणि जीभ, जीभ तुमच्या ताब्यात आहे. केव्हाही तुम्ही सांगितलं चल मन विठ्ठल 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 म्हणणार बिचारे, ऐकताय. मन नाही. मन कधी तुमच्या ताब्यात येणार नाही, कारण ते भयानक राक्षस, मोठा राक्षस आहे मनाचा. मन हे सगळ्या सुखाच्या आड जर काय येत असेल तर तुमचे मन बहुचंचल बहुचपळ, जाता येता न लगे वेळ. क्षणात जातं, क्षणात येतं. आज मुंबईत तर उद्या कासारड्यात, कुठेही जातं, सारखं फिरत असतं मन. त्याला सूर्याच्या किरणांपेक्षा वेग जास्त आहे त्याचा. आणि दुसरं, काही लोकांच्या म्हणे नामस्मरण सुरू करण्यापूर्वी तुमचं मन नामावर स्थिर व्हायला पाहिजे. विचार करा, तुमचं मन नामावर स्थिर झालं, मन शांत झालं, मग नामस्मरण सुरू करा. खरं आहे का बाई? हे लोक असं नामधारक जो आहे, साधक जो आहे, खऱ्या भक्त जो आहे, ज्याला नामस्मरण मनापासून करायचं असतं त्याचा बुद्धिभेद करतात. दुसरं काही नाही, काहीतरी सांगायचं. एक लक्षात घ्या, एखाद्याने म्हटलं समुद्राच्या लाटा थांबल्या की मी पाण्यात उतरेन, शक्य आहे का? समुद्राच्या लाटा थांबणार नाहीत, तो काय पाण्यात उतरणार नाही. असं आहे. मन कधीही तुमचं स्थिर राहणार नाही. नामावर मन स्थिर राहत नाही. त्याला वेगळी कारणं आहेत आणि त्यासाठी प्रयत्नही वेगळे आहेत. म्हणून संतांनी काय सांगितलं आहे का, हे मध्ये कोण सांगतात काय करतात विचार लोकांचे सगळ्यांचे ऐकायचे नाही. संतांनी काय सांगितलं? संतांनी सांगितलं मन जरी ताब्यात नाही आलं, कारण त्यांनाही माहिती होतं मन अतिशय ताकदवान आहे आणि ते सहसा ताब्यात येणार नाही माणसाच्या, ऐकणार नाही.
आज जरी हा विचार आणला तर तो यानं दुसरा तिसराच घेईल. तर मन असं आहे. मग काय करायचं, फक्त भगवान नाम सुरू करा जिभेनं. तू जीभ ताब्यात आहे ना, ठीक आहे, जिभेनं भगवान नाम सुरू करा, काय हरकत नाही. म्हणा मन ताब्यात येऊ दे, मनाचा विचार करू नका, मनाला विसरून जा थोडा वेळ आणि विठ्ठल 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 हे नामस्मरण सतत मनात ठेवा. ते तुमचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरण नामस्मरण विसरायचं नाही. म्हणूनच हाकारोनी सांगे तू का, नाम घेता राहो नका. कशाला सांगताय ते? ओरडून ओरडून तुकाराम सांगतायत, पहिलं नाम घ्या, मनाचा विचार करू नका. नामदेव महाराजांनी हेच सांगितलं आहे, कळे ना कळे त्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठ्ठलाचे नाम अट्टहासे उच्चारा. शब्द बघा काय, अट्टहासे, चिकाटीने. कारण माहिती आहे, मनाला ताब्यात आणण्यासाठी विठ्ठलाचं नामस्मरण चिकाटीनं केलं तरच ते मन हळूहळू ताब्यात येईल, तोपर्यंत येणार नाही. आधी मनाला ताब्यात आणून मग नामस्मरण होणार नाही. नामस्मरण पहिलं सुरू करा, आपोआप मन पाठीमागून येईल. जाते कुठे? ते तुमचंच आहे ना, ते तुमचं देहातलं इंद्रिय आहे ते, ठीक आहे. आता गाजलं असेल ते सगळ्या चारी बाजूच्या विकाराने. म्हणून माझ्या विठोबाचे नाव अट्टहासे उच्चारा. तो या दाखवील वाटा, जयासी होती त्या नेटा. ज्या योग्य असतील त्या वाटा तो दाखवील. पाहिजे तो कळवळा हरिनामाचा. शेवटी भगवंतनामाचा कळवळा पाहिजे, त्याला तुम्हाला चांगला मार्ग तो दाखवेल. आणि अट्टहासे उच्चारा, आपोआप तो चांगला मार्ग म्हणजे मनाला ताब्यात आणण्याचा मार्ग येणार त्याच्यात. तर अशा तऱ्हेने आपण भगवान नामाला सुरुवात केली. आता काही दिवस त्याच्यात जातात. आपण नामस्मरण कुठे शेतात असू दे, प्रवासात असू दे, जेवणात असू दे, स्वयंपाकघरात असू दे, किंवा अंथरुणावर पडलेलं असू दे, केव्हाही वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करा. त्याला मुहूर्त नाही, वेळ नाही, तिथी नाही, दिवस नाही, काही लागत नाही. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी नामस्मरण करायचं बस. आता ज्यावेळी हे सुरू राहील नामस्मरण, त्यावेळी असा एक दिवस येईल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रीते केले पळून सगळे. देहात तुमच्या मनाभोवती फिरणारे काम, क्रोध, मोह, मत्सर, माया हे जे विकार आहेत, कनक, कांता, सत्ता आणि लालसा, सगळ्यात वाईट लालसा, भाव, विषय वासना आणि लालसा, हे सगळे विकार त्या मनाच्या भोवती फिरत असतात. एक गेला की दुसरा, दुसऱ्याला ती सारखे त्या मनात प्रवेश करतात. काय विचार काय करेल ते, त्याला व्यस्तच ठेवतात कायम. त्याच्यामुळे चांगल्या कृत्याकडे त्याला यायला वेळच मिळत नाही. हरिनामासारखं चांगलं कृत्य आहे नामस्मरण, पण त्याच्यावर स्थिर व्हायला त्याला वेळच मिळत नाही. का हेच त्याला सतवतात. म्हणून संतांनी सांगितले, अट्टहासे विठ्ठलचं नाव घ्या आणि विठ्ठल देहात भरा. भरीला देह विठ्ठले. आता देव देहात आल्यावर हे देहात ते चिलटं कशाला राहतील? गेले काम क्रोध सगळे पळून गेले, देह मुक्त झाला. विचार करा. आणि ते जेव्हा जातात विकार, त्यावेळी तुमचं मन मोकळं होतं. आणि मन मोकळं झाले की मनाचे एक गुण आहे, चांगला गुण आहे, की ते कधी मोकळं राहत नाही तुमच्या आमच्यासारखं. आम्ही कायम बघतो कधी मोकळं राहायला मिळते, कधी पडायला मिळते, कधी झोपायला मिळते, हे. पण मन नाही, मन कायम व्यस्त राहायला बघता, मन मोकळं राहत नाही. तुम्ही फक्त निद्रा घेता त्यावेळी ते मोकळं असतं. हो विचारा, बाकी 24 तास म्हणजे उरलेले निद्रा सोडून त्या सगळ्या काळात ते व्यस्त राहायला बघतं. मग आता विकार गेल्यानंतर ते कुठे राहिलं होतं? मग ते आपोआप मनावर स्थिर होणार, कारण तुम्ही नामस्मरण करताय, त्यालाही ते समजतं आहे. ते ताबडतोब मनावर. आता एकदा मनावर ते स्थिर झालं, लक्षात घ्या, मन तुमचं नामावर स्थिर झालं की मात्र त्याला दुसरीकडे पुन्हा जायची संधी देऊ नका, नाही तर ते केव्हा जाईल सांगता येणार नाही परत.
मग त्याला नामाच्या विटेवर उभं राहायला सांगा. ज्याप्रमाणे पुंडलिकानं आपल्या आईवडिलांचे हात पाय चेपतेवेळी पांडुरंगाला विटेवर उभं करून ठेवलं, सांगितलं विटेवर उभा राहा, मला वेळ नाही, माझं काम होईल त्यावेळी मी येईल. तसं नामाच्या विटेवर त्याला उभा करा, कोणाला मनाला, आणि सांगून ठेवा ज्यावेळी मी नामस्मरण करेल त्यावेळी तू माझ्याबरोबर यायचं, माझी साथ द्यायची. नामस्मरण हे एकाग्र चित्ताने, एकाग्र मनाने, प्रेम भावाने व्हायला पाहिजे, त्याच्यात तुझी साथ हवी हे सांगा त्याला, राहणार ते मन. एक गोष्ट सांगतो त्याच्यात, उदाहरण, नामाला ताब्यात घेण्यासाठी एक ब्राह्मण जंगलातून जात असतो, ब्रह्मराक्षस भेटतो. ब्रह्मराक्षस त्याला म्हणतो तुला मी खाणार. ब्राह्मण म्हणतो मला खाऊन तुला काय मिळणार, पाप लागेल. तेव्हा आता समजा तुझं हे पाप संपल्यावर तुला मुक्ती मिळाली, पुन्हा राजा होशील, पुन्हा माझ्या पापानं पुन्हा ब्रह्मराक्षस होतील, तोटा होईल तुझा. तेव्हा मला खाण्यापूर्वी मला एक संधी दे माझे प्राण वाचवण्याची. हरकत नाही म्हणतो की तू मला काम सांगत राहा, मी तुला खाणार नाही, मी व्यस्त राहीन. बरोबर आहे. ब्राह्मण म्हणतो ठीक आहे. मग त्याला सगळी कामं सांगतो, जंगल साफ कर, विहिरी मार, तलाव मार, माती काय हवं ते कर, एवढी सगळी कामं करून ब्रह्मराक्षस तो सगळी कामं करून पुन्हा तिथे आलं. आता मग काप दिलं आहे तर खाणार. झालं का भीतीच ब्राह्मणाच्या धडकेच भरत होते, त्याला काय करणार म्हणतो. आता ब्राह्मण म्हणाला आता काहीतरी जालिम उपाय करायला पाहिजे, साधारण नाही. शेवटी एक लक्षात ठेवा, ब्राह्मणच तो सगळ्या वर्णात श्रेष्ठ, बुद्धीनंही श्रेष्ठ. कारण भगवंत जास्तीची बुद्धी मानव प्राण्याला देत होता. आपण गेल्या पहिल्या भागात ते बघितलं आहे. भगवान जास्तीची बुद्धी देत होता तेव्हा लाईनमध्ये पहिला उभा कोण होता, तो ब्राह्मण. आणि म्हणून वर्णात सुद्धा तो पहिलाच आहे. तो त्याच्या सुपीत डोक्यातून लगेच आयडिया आली, बस त्याला काय करायचं. त्याला राक्षसाला सांगतो जा खांब घेऊन ये, मोठं झाड घेऊन ये 100 फुटाचं, आलं इथे परून ठेवलं. आता पायथ्यापासून शेंड्यापर्यंत फिरत राहा या झाडाच्या, हे माझं काम. मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, काम चालू ठेवायचं. बिचारा लागला वर खाली करायला. तर राक्षस ब्राह्मण कशाला सांगतो थांब म्हणून, त्याचे तेवढे प्राण गेले, पुढे प्राण वाचले ना त्याचे. मग तो सांग, शेवटी राक्षस हैराण होतो, दमतो. शेवटी ताकद, हे मोठा राक्षस असला म्हणून झालं, ताकदीचाच प्रश्न आहे ना. हैराण झाला, पाय धरले ब्राह्मणाचे, सांगितलं माफ कर ब्राह्मणा, तू श्रेष्ठ आहेस, जा तुला खात नाही मी आता, गेलं ना. असं मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ह्या तुमच्या मनाला त्या राक्षसाला जसं ब्राह्मणानं काप दिलं तसं काम द्या, आणि मूर्तीच्या चरणापासून माथ्यापर्यंत फिरत ठेवा. मनाला सांगा खालून वर, वरून खाली हालायचं नाही, नामस्मरण संपेपर्यंत खालून वर फिरत राहायचं. झालं, आपोआप मन जाते कुठे तिथेच राहणार, ते हरकत नाही. चालेल. नामस्मरण काय आहे थोडक्यात, किती संतांनी त्याचं वर्णन किती गोड शब्दात आणि सोप्या सुटसुटीत भाषेत केलेलं आहे बघा. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पडे. विठ्ठल ही 3च अक्षर आहेत, अमृतासारखे अक्षर आहे ते. त्याच्यातून नामामृत पाझरतं. म्हणजे अशी तुमची भावना होते, अनुभूती होते तुम्हाला की माझ्या जिभेत अमृत आलं. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृते संजीवनी. तुकाराम सांगतात नामस्मरण हेच अमृतासारखं आहे. नाम घेता मन निवे, मन शांत होतं. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्त्रवे. तेच वाटते पुन्हा. तुकाराम महाराज म्हणतात, माझी विठाई माऊली प्रेम पाना पानायली, माझी विठाई माऊली. काय अनुभूती येते तुकारामाला,
सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की प्रत्यक्ष भगवंत माझ्या तोंडात नामामृत होतोय. केवढी अनुभूती येते ती बघा नामस्मरणाने, भगवान नामाने. आपण त्याच्यात तल्लीन होऊन जातोय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहायला गेलो तेथे देवची होऊन ठेलो. बघा, विठ्ठलाच्या देवळात जातात विठ्ठलाला बघायला. देव पाहायला गेलो तेथे देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो, अजी म्या विठ्ठला भेटलो. काय विचार आहे बा. मूर्ती समोरची बघितली, दर्शन घेतलं, त्याच वेळी त्यांच्या शरीरात सुद्धा तीच मूर्ती त्यांना दिसली. कारण दिवसभर नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्यामुळे त्यांचा देह भरीला विठ्ठल हे असा होता. देह पूर्ण विठ्ठलाने भरून गेला होता. दुसरा कसलाही विचार त्यांच्या मनात नव्हता. ते म्हणतात, अरे समोरची मूर्ती माझ्या देहात आहे आणि त्या मूर्तीतला विठ्ठल आणि देहातला विठ्ठल दोघांची गाठभेट होते. तो विठ्ठल म्हणतो, अरे मी तिथेच आहे. तोही म्हणतो, हा मी तिथेच आहे. दोघं एकमेकाला आहे. दोन जीवलग मित्र जर काही काळांतराने भेटले, एकमेकांना कशा मिठ्या मारतात, तशी या दोन विठ्ठलांनी मिठी मारली आणि ते तुकारामाला धन्य झाल्यासारखं वाटलं. हे भगवान नामाचा हा महिमा. नाम घेता मन निवे, जीवे अमृतची स्त्रवी. तुका म्हणे हा तो प्रेमाचा भुकेला, तुका म्हणे हा तो प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ असे तयाला. भगवंताला एकच दुष्काळ आहे, बाकी सगळं त्याच्याकडे आहे. तुम्ही काही द्यायला नको, प्रसाद बेसाद सगळं नेऊन ठेवताय, त्याला काही आवश्यकता नाही त्याची. त्याला मनापासून फक्त तुमचं प्रेम होय, भक्तांचं प्रेम होय, मुलाचं प्रेम होय, मुलात तुम्ही त्याची तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, बाकी त्याला काही नको आहे. म्हणून तुकाराम सांगतात, याला तुका म्हणे याला नामाचा अभिमान. स्वतःच्या नामाचा म्हणजे स्वतःवर प्रेम करणाऱ्या भक्तांचा. तुका म्हणे आसी नामाचा अभिमान, जाईल शरण त्यासी तारी. विठ्ठलाला शरण जा, तो तुमचं रक्षण करेल. जाईल शरण त्यासी तारी. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे आता नाही काम. किती सोपे सोपे उदाहरणं संतांनी अभंग टाकलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी. मणी चिंतिले ते जवळी आले, ऐसे केले विठ्ठल नामे. जे संकल्प तुम्ही कराल ते सुद्धा तुम्हाला जवळ येतील, म्हणजे यशापर्यंत नेतील. दैन्य दुःख निर्दाळिले, विठ्ठल नामे ऐसे केले. हे सुद्धा तेच आहे. दैन्य दुःख निर्दाळिले, विठ्ठल नामे ऐसे केले. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पावी जेती उत्तम सुखे. नामस्मरणानं उत्तम सुख मिळतील. प्रल्हादा नाम करणे धाव घेई पांडुरंग. प्रल्हादा नाम स्मरणे धाव घेई पांडुरंग, उडी घेई स्तंभफोडी दैत्याचा नाश करी. नामस्मरणानं प्रल्हादाची मदत कशी केली बघा, त्यानं आला ना धाव. प्रल्हादा नाम करणे हरी नामाचा छंद, प्रल्हादा नाम करणे हरी नामाचा छंद. तेने धाव घेई परमानंद. परमानंद धावत आला.
आपुले कल्याण इच्छिने जयासी, ज्याला आपलं कल्याण हवं आहे, सुख हवं आहे संसारात, आपुले कल्याण इच्छिने जयासी ताने या नामाशी विसरू नये. करील परिपूर्ण मणीचे हेतू, सगळं पूर्ण वैचित्य ठेविली या नामापाशी. नामापाशी चित्त ठेवायचं, सगळं पूर्ण होतं. काही गडबड करायचे का? जेथे जातो तेथे तू माझा सांगती, धरून हाती चालाविषयी. म्हणजे किती रूपात विठ्ठल तुमची मदत करणार आहे बघा. आई काय करते, लेकराला हाताला धरून चालवते. मित्र असेल तो त्याच्याबरोबर कायम सतत राहतो, चांगला मित्र कुठेही जाऊ दे की तो बरोबर राहतो. जंगलात जाय म्हणजे हे ना, भगवान नाम तुम्हाला मित्रासारखं आहे, आईसारखं आहे, पित्यासारखं आहे, सर्वासारखं तुम्हाला येते आणि तुम्हाला मदत करते. तुम्हाला प्रवासात वाहन लागतं आहे तर हे संसार रूपी सागरात तुम्ही बुडत असताना त्यातून न्यायचं वाहन म्हणून सुद्धा भगवान नाम काम करते. म्हणायचं सांगितलं, होळी म्हणून काम करून तुम्हाला घेऊन जातं आहे. आज मानवा तुझी काय परिस्थिती आहे बघ. संसार सागरात तू कसा आहे, एक चांगलं पोहता येतो तो उत्तम पोहून आनंद घेतो पोहण्याचा, ज्याला पोहता येत नाही तो सुटतो बिचारा, बुडून जातो. परंतु अशी एक अवस्थामध्ये आहे की ज्याला धड पोहता येत नाही आणि धड बुडता येत नाही, असा जर पाण्यात त्यानं उडी मारली, तुम्ही आम्ही मारली, तशी पोहण्याचा आनंद नाही, मरण्याचा आनंद नाही, काहीच नाही. वर खाली बुडकी, याला म्हणतात गटांगळ्या खाणे. आज संसार सागरात मानवा गटांगळ्या खातोयस तू, नाका तोंडात पाणी जातंय तुझ्या, वर येतोस, थोडं सुख आलं की वर येतो, दुःख आलं की जातोस खाली, परत सुख आलं की वर येतो, याला म्हणतात गटांगळ्या खाणे. ही अवस्था मानवा तुझी आहे. ती जाण्यासाठी तू भगवान नामाचा आसरा घे, भगवान नाम सोडू नकोस. तेच एक तुला आश्रयस्थान आहे. बघा, शरीर हे चाले कुणाची ये सत्ते. आपण आता चालतो, बोलतो, लिहितो, पळतो, सगळं करतो, हे कशामुळे? शरीर हे चाले कुणाची ये सत्ते, वृक्षाचे पान हाले कुणाची ये सत्ते. त्या भगवंताचे स्मरण पूजन विसरू नको चित्ते. त्याचं पूजन करत राहा, त्याचं नामस्मरण घेत राहा, सगळे सुखाचे मार्ग तुला मिळतील. नामस्मरणासारखं सुख नाही आणि सगळ्यात सोपं साधन, याच्यापेक्षा सोपं साधन नाही. म्हणूनच संत म्हणतात, त्यांनी मस्त त्यांनी शोधून काढलं आहे, आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, बैसोनी एकांती निवडिले संती. काय संत निवडलं? हेच निवडले सगळ्या मानवाला, हेच सांगतायत संत. नाम घ्या, प्रेम घ्या. बघा किती सोपं सुटसुटीत आहे. नाम घेणं आणि त्यानं प्रेम मिळवलं, भगवंताचं प्रेम मिळायचं. नाम घेता मुखी राघवाचे, सुख भक्ताच्या, सुख नामाच्या संसारी नाचे. हो सुख नामाच्या संसारी, नामधारक आहे त्याच्या संसारात सुख येतं केव्हा? भगवान नामामुळे. वानर जातीतला हनुमान रामाचं नामस्मरण करून त्यानं रामाच्या हृदयात स्थान मिळवलं, श्रेष्ठ झाला. त्याची रामाची श्रद्धा तर त्याच्यावर बसली, त्याची श्रद्धा त्याच्यावर बसली अखंड स्मरणाने. आणि इतकंच नव्हे तर त्या मारुतीने नामस्मरणाच्या आधारावर तुमच्या आमच्यासारख्याच्या मनातही घर केलं आहे, स्थान मिळवलं आहे. शनिवारी बघा देवळात काय गर्दी असते मारुतीच्या.
मग हनुमान जे करू शकतो ते तुम्ही कराल ना. तुम्ही संसार सुख तरी मिळवा हरिनाम करून. नामस्मरण हे सगळ्यात चांगलं पुण्य आहे. भगवंतानंच सांगितलं आहे. ज्यावेळी मानवाला त्यानं सल्ला दिला भगवंतानं, त्यावेळी त्याला सांगितलं आहे पुण्य आणि पाप काय आहे ते. बघा, मानवाला सांगितलं पुण्य कर, तुला हवं तेवढं सुख घे. त्यात त्याने सांगितलं आहे परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य. तसंच नामस्मरण हे पुण्य आणि विस्मरण ते पाप. त्यावेळी त्याने सांगितलं आणि त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. तुम्हीसुद्धा तुमच्या संसारात सुख हवं आहे ना, 24 तासात ते काही वेळ त्याला द्या, जास्त वेळ मागत नाही. आता थोडक्यात नामस्मरणाचे प्रकार सांगतो, कारण वेळ जास्त होतो. तर पहिलं नामस्मरणाचा साधा सुटसुटीत सोपा प्रकार आहे. प्रकार भरपूर आहे, 2-4 फक्त घेऊया. काय पहिला प्रकार एवढाच आहे, तुमची जे उपास्य दैवत आहे, तुमच्या घरात ज्या देवतेची पूजा अर्चा केली, सर्वांचं जे दैवत आहे कुठल्याही असू दे. मी आता विठ्ठल विठ्ठल सांगतोय, प्रत्येक अभंग विठ्ठलाचे आहेत. याचा अर्थ विठ्ठलाचंच नाव प्रत्येकानं घ्यायला पाहिजे असं नाही. प्रत्येकाच्या दैवत वेगवेगळं असेल, त्याप्रमाणे कोणी शंकर घ्या, मारुती घ्या, तुम्ही गणपती घ्या, दत्त महाराज घ्या, स्वामी समर्थ घ्या, गजानन महाराज घ्या, तुमचे अक्कलकोटचे शिर्डीचे साईबाबा घ्या, कोणी घ्या तुमच्यात. आता विठ्ठल का म्हणतो मी, तर हे अभंग सगळे संतांनी लिहिलेत. हा शोध संतांनी लावला आणि संत हे वारकरी संप्रदायातले असल्यामुळे त्यांचं दैवत विठ्ठल, त्यांचे सगळे अभंग विठ्ठलावर, आणि म्हणून ते विठ्ठल विठ्ठल हे नाम आलं. तुम्ही कोणतेही नाव घ्या. आता ते नाव घेतो तुमच्या देवाऱ्यात म्हणा, कुठे मूर्ती असेल, तसबीर असेल, ते समोर घ्या, डोळे बंद करा, नामस्मरण करते डोळे बंद करा, मूर्तीसमोर घ्या, मनाला स्थिर करा. मन स्थिर झालेलं आहे, तुम्हाला सांगितलं त्या कल्पना. आता त्या सांगा, आणि मूर्तीच्या चरणापासून मस्तकापर्यंत फक्त वर नजर करायची, खाली करायची. त्यावेळी तोंडातून विठ्ठल 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 जप करायचा. डोळे उघडायचे नाहीत. मन एकाग्र करायचं, मनात कोणतेही विचार येऊ द्यायचे नाहीत. आजूबाजूला किती गोंगाट झाला, गोरडा आला, तरी तुम्हाला ऐकू येणार नाही. अशी स्थिती तुमची निर्माण करा तिथे. किती 15 मिनटं 20 मिनटं बस झालं. ही एकाग्रता सर्वात जास्त लवकर साधते, म्हणून ती करा. दुसरं, आपण तोंडाने विठ्ठल म्हणायचं आणि कानाने श्रवण करायचं. तर आपलं आपणच जरा मोठ्यानं म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. बघा, कानातून आत गेली, तोंडातून बाहेर. आता हे काय होतं, चक्र सुरू होतं आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे नामचक्र, सुदर्शन चक्र कृष्णाचं. कृष्णानं त्याच्या चक्राने दुष्टांचा संहार केला, सुष्टांचं कल्याण केलं. हे नामचक्र काय करणार आहे, तुमच्या मनात जे विकार, वाईट गुण, वाईट विचार जे प्रवेश करायला टपलेले आहेत, बाहेर फिरतायत, त्याने हे नामचक्र आत येऊ देणार नाही, देहाच्या आत येऊ देणार नाही, मनात येऊ देणार नाही. म्हणून हे नामचक्र. म्हणून अशा तऱ्हेने हे जरी नामस्मरण केलं ना, सारखं विठ्ठल 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 मनालाच सांगायचं की बाबा इथून बाहेर येतो आहेस, कानात जाऊन बाहेर येतो आहे, कानातून श्रवण करायचं, मुखातून वाचन करायचं, स्मरण करायचं, बस. तिसरा, श्वास आपण घेतो, श्वास घेतो, श्वास सोडतो. साधी गोष्ट आहे. मग श्वास घेतो ना, मग श्वास घेतो तसंच विठ्ठल विठ्ठल, श्वास घेतील विठ्ठल, सोडतील विठ्ठल, हे म्हणा. म्हणजे तुम्ही श्वासावर नियंत्रण करून त्याच्यावर नियंत्रण करा. हे सगळ्यात सोपं आणि तब्येतीलाही चांगलं. प्राणायाम होतो आहे आपोआप आलं. आणि शेवटचं सोपं साधन एक सांगतो, माळ्यावर. हे सगळ्यात सोपं. मग किती आजूबाला गोंगाट असू दे, काय असू दे, मन केंद्रित होऊ दे, नको दे, तुम्ही हातात माळ घेतली की एक एक मणी सोडत विठ्ठल 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 करत गेलं, आपोआप नामस्मरण होते. 108 मणींची माळ असते. 10 वेळा ओढली तर खूप झालं, दिवसभराचं पुण्य कमावलं तुम्ही. तेवढं करा. अशा तऱ्हेने हे 4
प्रकार तुम्हाला सांगितले आणि नामस्मरणाची महिमा संतांनी सोप्या सुटसुटीत भाषेत कुठल्याही कोणालाही कळेल असा हा महिमा दिलेला आहे आणि तो सांगितलेला आहे. आली या संसारा एक सुख आहे, धरावे पाय विठोबाचे. आली या संसारा एक सुख आहे, धरावे पाय विठोबाचे. तोया दाखवेल वाटा, जयासी होती त्या नीटा, पाहिजे तो कळवळा नामस्मरणाचा. अमुप जोडल्या सुखाची राशी, अमुप जोडल्या सुखाची राशी, पार या भाग्यासी न दिसे आता. धन्य दिवस आजी आला सोनी याचा, पिकली ही वाचा नामस्मरणे. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही काळानं ही अनुभूती येईल की आपण फळाच्या दृष्टीनं वाटचाल करतोय. परिपक्व वाचा कधी होते? पिकण्याची स्थिती येते त्यावेळी. परिपक्वता कधी येते? फळाला पिकायला जवळ आल्यावर. तसं तुम्ही फळाच्या जवळ आलेला आहे, अशा तऱ्हेने तुमची वाचा पिकत चालली. पिकली वाचा नामस्मरणे. विचार करा, किती थोर विचार आहे ते. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. हो दास रामाचा हनुमंत नाचे. नामस्मरण हे सर्वस्व आहे. नामस्मरण विसरू नका, घेत राहा. जया नामस्मरण जेथे असे, नारायण तेथे वसे. सोपे सोपे शब्द आहे ते. नामस्मरण जेथे असे, नारायण तेथे वसे. तर मंडळी, आता बरंचसं भगवान नामातलं सांगून झालेलं आहे. आता तुम्ही खऱ्या अर्थाने सुरुवात केव्हापासून करताय? आतापासून करूया का उद्यापासून करताय? चला, तुमची जर इच्छा असेल तर आत्तापासूनच करायला हरकत नाही. मी एकदा म्हणतो, त्याच्यामागे तुम्ही म्हणा. फक्त 2 मिनटंच करूया, जास्त नको. पण हे वातावरण सगळं भक्तिमय करूया. आहेच भक्तिमय, त्याच्यात आणखी तुमचा स्वर आणखी घुमू दे आणि आवाज वाढू दे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता पुढचं. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. किती मस्त वाटतं. थोडंसं हलकं वाटल्यासारखं झालं की नाही? कारण इतका वेळ तुम्ही नुसतं श्रवण करत बसला आहे. काय होतं, थोडंसं आपल्या मनावर, बुद्धीवर, याच्यावर कसं होतं, कुठलं आच्छादन कवर येतं आणि त्यामुळे आपण त्यात गुंग राहतो. परंतु असं काहीतरी आवाज केला, मोठं नाव घेतलं, आवाज झाले की आपण एकदम जागा होतो. छान छान वाटलं, बुद्धी फ्रेश होते, मन उल्लसित होतं, प्रफुल्लित होतं. चला मग मंडळी, रजा घेतो आणि उद्यापासून सुरुवात करा. विसरू नका, परमेश्वर हा सत्यनारायण गवळदेव तुम्हाला सुबुद्धी देव भगवान नामाचे. जय हिंद. नाही, जय हिंद नको, आता जय भगवंत, जय सत्यनारायण, जय गवळदेव. आपण काय पुढारी नाही हिंदनी.